त्याला तर त्या गर्भाचा आहे तर त्या प्लेटमध्ये त्या सेवकाला त्या गटामध्ये, जसं आता कोपरेकडे साहेबांनी उत्तर दिलं का तिथल्या तिथे दिलं पाहिजे, तर त्या माध्यमातून त्या सेवकाला त्या गटामध्ये या त्या ठिकाणी त्याला जिथे जवळ पडेल त्या कार्यकर्त्याकडे त्याला पाठवावं असं मला वाटतं. आम्ही या निवासस्थानावरून त्याला साधे कार्य काढून द्यायचे. ठीक आहे, 3 दिवसाचे कार्य त्याला देईल. आणि आमची ही पद्धत आहे या ठिकाणी की जर इथून फार लांबून किंवा सेवक येत असेल तर आम्ही त्याला हेच म्हणतो की तू जिथे कार्यकर्ता आहे तू त्याच्याकडे जा. आम्ही त्याचा नंबर देतो त्याला आणि पाठवतो आम्ही त्या लोकांकडे. पण एखाद्याची इच्छा अशी राहते की नाही मी तिथून नाही करत, मी निवासस्थानातून करतो, मग तो अपवाद गोष्ट होऊ शकते की त्याची इच्छा नाही, म्हणजे त्याची इच्छा आहे की मी निवासस्थानातून असेल, मग त्याच्या वेळेला आम्ही काय नाही करू शकत. पण आम्ही त्याला आधी हेच सांगतो की तू त्या ठिकाणी त्याला नंबर देतो कार्यकर्त्याचा, तो तुला जवळ पडेल. तर आम्हाला एक माहित आहे ना, मग त्याचा नंबर देतो मग या कार्यकर्त्याकडे तू जा, ते तुला जवळ पडेल. ठीक आहे, धन्यवाद. माझा प्रश्न आहे की आपण जे कोणत्याही प्रकारचं जे तीर्थ बनवून देतो परमेश्वराच्या नावाचं करू 3, 7, 11, 21, तर मी एक छोटासा कास्तकार आहे, कास्तकार वर्गातले लोक सुद्धा आपल्या इथं आहे. तर हे तीर्थ जे बनवून देतो, बऱ्याचशा लोकांची कंप्लेंट असते शेतकऱ्यांची की हे तीर्थ मी फवारणीत टाकू का न मारू का. तर आपला प्रश्न आहे की जीव वाचवण्याचा तीर्थ बनवून देण्याचा उद्देश असते, तर ते त्या जहरामध्ये टाकून तीर्थाचा वापर केला नाही पाहिजे अशी माझी अपेक्षा होती, ज्याचं मला सांगण्यात यावं. मुळात मला असं वाटते की तुम्ही सकाळची विनंती विसरले वाटते. आपण काय म्हणतो सकाळी उठल्यावर की मी जे काय म्हणतो सकाळची विनंती म्हणा, मला सकाळची विनंती म्हणा. भगवान बाबा हनुमान जी को प्रणाम, महान त्यागी बाबा जुगदेव जी को प्रणाम. परमात्मा आहे भगवान बाबा हनुमान जी, मी जीवनात केलेली सर्व पूजा व जुने विचार बंद केले. मी मरीन किंवा जगीन, जीवनात एकच भगवान बाबा हनुमानजीलाच मानी. मी माझ्या कर्माने चुकलो याची मला क्षमा द्या. बाबांचा आदेश सत्य, मर्यादा, प्रेम, 4 तत्व, 3 शब्द, 5 नियम जीवनात पाळ, असे मी सत्य वचन देतो. याला जीवनात कधीही विसरणार नाही. काय म्हटलं तुम्ही की मी जुने विचार बंद केले. म्हणजे जुने विचार झाले की नवीन विचार आहेत तुमचे. पहिला प्रश्न तर हा आहे की मला दुसऱ्याला तीर्थ बनवून देण्याची गरज आहे का. मला म्हणजे जे आपल्या जवळचे जे सेवक आहे आपल्या हातात त्याच्याजवळ भगवान नाही का आहे ना, मग त्यांनी काय ना त्यांनी स्वतः बाबांनी काय शिकवलं, बायकोनी नवऱ्याची जमानत घेऊ नये, नवऱ्याने बायकोची जमानत घेऊ नये. ऐकून घ्या मी काय म्हणतोय आता की बायकोने नवऱ्याची जमानत घेऊ नये, नवऱ्याने बायकोची जमानत घेऊ नये, हे बाबांचे शब्द आहे. माझा प्रश्न एवढा काय बरं नाही, ऐकून घ्या, मला ऐकून, मग मी बोलतोय ऐकून घ्या, नंतर तुम्ही बोला. मग जर त्याला जर वाटते की मी तीर्थ बनवायचा तर मग त्यांनी तीर्थ बनवायचं, मग त्यांनी तीर्थाचा वापर करायचा. मग तुम्हाला बनवून देण्याची गरज आहे का. मला बनवून द्यायची ना, तो प्रश्न मी तुमच्याकडे तो कशाला येतो. हे जर तीर्थ बनवलेलं आहे हे पावसामध्ये टाकून मारायचं का शेतीवरती असं, तर जर त्याला वाटत असेल आणि त्याची तशी भावना असेल शहरामध्ये तीर्थ टाकायचं जीव वाचवण्यासाठी, जहर कसला आहे तो कशासाठी वापरतात, शेतीच्या उपयोगासाठी वापरतात. मग त्याची जर श्रद्धा आहे की मी तीर्थरक्षा मारल्यामुळे माझ्या शेतीला फायदा होते आणि जर तो त्यापासून बचाव करू शकत असेल तर तो जहर आहे म्हणून कशाला विचार करायचा. म्हणून तो तीर्थरक्षा आहे आणि तर तीर्थरक्षा कशासाठी वापरता तुम्ही, त्याला मारायसाठीच. त्याच्यामुळे जंतू मरतील ना, कीटक मरतील ना. मग तो जहर मारूनही कीटकच मरणार आहेत, तीर्थरक्षा मारूनही कीटकच मरणार आहेत. मग दोन्ही गोष्टी तर एकच आहे. नाही, तो रोग जाण्यासाठी फक्त आपण तीर्थ शिंपू शकतो ना शेतामध्ये, जहरा टाकून मारण्याची गरज नाही ना. तुमचा काय विश्वास आहे त्याच्यावर अवलंबून आहे. मग तुम्ही कशाला जहर मारता, तुम्ही तीर्थरक्षाच का मारत नाही. हा आपला विश्वास, आपला भाग आहे. मग तुमचा किती विश्वास आहे. बरोबर, तुमचा विश्वास त्या जहरावर
आहे आणि माझा विश्वास त्या तीर्थरक्षावर आहे. म्हणजे माझा म्हणणं आणि मी जर ठरवलं की मी तीर्थरक्षा मारला तर माझ्या शेतातलं कीटक सगळे पळून जातात. हा दुसरा प्रश्न, जीव कोणाचा न घेता पळून जातील, रोग नष्ट होईल हा माझा उद्देश, म्हणून जहरात टाकून ते तीर्थ देऊ नये असं मला वाटते. माझ्या मनाला काय तो हे तर तुम्ही ठरवा ना. ठीक आहे, तुम्ही ठरवा ना की मी तीर्थरक्षा देऊन हे करायचं की हे करायचं. आता जेव्हा त्यागाचे कार्य चालू होती आणि मी स्वतः माझ्या परिवाराने त्यागात राहू, पण जर कोणी व्यक्ती म्हणजे अनेक वयातून जर परमात्मा घ्यायचा असेल, म्हणजे जर स्वीकार करत असेल नवीन या धर्मात, तर त्यांना कार्य आम्हाला देता येईल का? नाही, तोपर्यंत काय तुम्ही करायचं? त्यागात असताना त्यांना कार्य देऊ नये. तुमचं त्याग संपल्यावर त्यांना बोलवा. त्यागाचे कार्य संपल्यावर त्या परिवाराला आपण मी तेव्हा धर्माची वाघमारे शिकली. माझे 2 मुलं नागपूरला असतात, एकाचं लग्न झालं यावर्षी आणि एक मुलगा आहे. आता माझा असा प्रश्न आहे का आमची फॅमिली एका खेड्यामध्ये राहते चिखलीला, पण माझे 2 मुलं आणि एक सून नागपूरला राहते. तर यांचे कार्य कसे घडवायचे? त्यांनी अगोदर त्याग केलेला आहे लग्न झाल्यानंतर, आणि आता आपल्याला हा 42 दिवसाचा त्याग आहे. तर हे कार्य कसे घडवायचे? एकत्र घडवायचे का इकडे नागपूरला घडवता येतील? ते पहा, या कार्याचा फोटो तुमच्यावाली किती आहे? एक आहे. तुम्ही चिखलीला राहता, येस तर तुम्ही जेवढे लोक चिखलीला राहता येस तेवढ्या लोकांनी कार्य करा. बरोबर. ठीक आहे. हा तुमच्या मुलं जे बाहेर आहेत हा त्यांना जर जमत असेल तर ते येऊन करतील, हा ते तुमच्यासोबत करतील, हा. नाही तर नाही करणार. तिथे यांना त्याग करता येणार नाही, म्हणजे मला यांच्याकडे आहे. आता माड आहे, माळ आहे, पण फोटो नाही. फोटो नाही, माड आहे पण फोटो नाही. फोटो नाही. मग हळवणला तुमच्याकडे यावं लागेल. हो येतील ना माझ्याकडे आवडला, मग ते त्याग करू शकते. करू शकते. येस, सगळ्याबद्दल धन्यवाद. ते मी सुरतला राहतो, पंढरी लक्ष्मण हवेलीकर. म्हणजे तिथं म्हणजे सायंकाळच्या वेळचं मला प्रॉब्लेम म्हणजे सेवकांचा आहे, त्याचा काही हल निघू शकते का? त्याच्याबद्दल सायंकाळचे आपण म्हणजे त्यागाचे कार्य दिले तर त्याला वेळाचं म्हणजे प्रॉब्लेम पडतो. म्हणजे 6:30 आपण शेवटपर्यंत, म्हणजे आज नोकरीचा मुलाबाळाचा नोकरीचा प्रश्न असते, त्याच्यात काही हल निघू शकते का? सायंकाळचा हा, सायंकाळचा का प्रश्न आहे? म्हणजे आता मुलगा 8 वाजता येतो का कोणाचा नाही? सायंकाळची प्रार्थना येतात ना. हा, अरे जे आधी येतील त्यांनी करावं, जो जो येतो तो करा. नाही पण त्यागाच्या कार्यात. मग का झालं तर? मग का झालं? हा, तेच विचारायचं होतं. तुम्ही सर्व एकाच वेळेत केलं पाहिजे असं जरुरी नाही. हा संध्याकाळ झाली हा की आपल्या आपण जे घरी आहोत त्यांनी करून टाका. हा. मग तो जेव्हा येईल हा. तेव्हा तो हातपाय धुवून आपल्या एका अगरबत्ती लावून आपली प्रार्थना करून जेवण करेल. हा, तर ते सेवकाचं म्हणजे तिथे म्हणण्याचा विचार असं होतं का तुम्ही विचारून घ्या का? ठीक आहे, ठीक आहे. जिल्हा भंडारा प्रश्न असा आहे की आपल्या त्यागाचे कार्य बघा. हॅलो, ते सुरत आले. सुरत आल्यावर जो घरी आहे त्यांनी प्रार्थना करून टाकायची आणि जो नंतर येईल त्यांनी नंतर येऊन हातपाय धुवायचे, अगरबत्ती लावायची, प्रार्थना करायची. पण ते 12च्या आधी, रात्री 12च्या आधी, त्याच्यानंतर नाही. ठीक आहे. तिसरा प्रश्न असा आहे माझ्यावाला, या टेजवर ज्यावेळेस आपले सेवक संमेलन असते, 9वा हवन असो, त्यावेळेस ह्या सेवकांचे किंवा इतर मार्गदर्शक असो, चाहे अजून कोणी बी असो, त्या व्यक्तीचे आपले पायातले झोके आणि चप्पल हे कुठं पाहिजे, हा एक मेन मुद्दा आहे माझ्यावर. कारण का मला चांगलं वाटत नाही, मला जे वाटते मी ते बोलून देतो आणि त्या प्रश्नाचं उत्तर घेऊन जातो. कुठे ठेवले पाहिजे असं तुम्हाला वाटते? नाही, मला वाटते माझा प्रश्न हा आहे का टेजवर चढायच्या पहिला आपले पायातले झुके खातं काढून ठेवायला पाहिजे, नंतर टेजवर चढायला पाहिजे. हे बिलकुल आहे, हे बिलकुल सत्य गोष्ट आहे. आणि हे सर्व आणि कारण का आहे ऐका 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 ऐका, मजाक बोलू नका. ही तुमची गोष्ट खरी आहे आणि तसंच व्हायला पाहिजे की सेवकांनी स्टेजवर चढताना काही तिथला कार्यक्रमाचा अध्यक्ष असो नाही आणखी कोणी असो,
त्यांनी स्टेजच्या खाली जोडे चपला काढल्या पाहिजे. पण मला एक सांगा की तुम्ही राजकारणी लोकांना बोलवता, त्या राजकारणी लोक तुमचे जोडे चपला घालून देतात, त्याचं का करता? जाऊन बोलवता त्याला सांगता का जोडे घालून म्हणतो? मी स्वतः पाहिला आहे की तो जोडे कपडा घालून तुमच्या स्टेजवर बसतो. बरोबर याची दखल घ्या. बरोबर आहे. आणि मी तुम्हाला हे बी सांगत आलो का ज्याला ज्या राजकारणी नेत्याला जर या स्टेजवर जर बोलवायचं असेल त्याला बी सुद्धा या स्टेजच्या खालच्या जुते चप्पल काढून ठेवायला सांगा, तरच त्या स्टेजवर बोलवा. अन्यथा बोलवा नको. काही 10 रुपयाची आशा नाही तुमच्या येतच ठेवायची. ही सेवा सक्षम आहे करू शकतो आपण. ही जबाबदारी तुमच्या कार्यकर्त्यांची आहे. त्या कार्यकर्त्यांनी त्याला बोलवलं त्यानंच त्याला सांगावं की बा जोडे चप्पल खाली घाल. बरोबर आहे सर. ठीक आहे. एकदम धन्यवाद. नमस्कार. ज्या व्यक्तीला जीवनावश्यक औषधी घ्यावी लागते, जसं बीपी आहे, शुगर आहे, डोक्याची औषध आहे किंवा आणखी अशा जीवनावश्यक जे औषधी आहे ते घेऊ शकतील आणि घेऊनही त्याग करू शकतील. तर त्यांची खूप प्रबळ इच्छा आहे की नाही मी घेणारच नाही औषध, ते हे त्यांची मर्जी, ते घेऊ शकतात. पण जर काही कमी असं झालं तर याला उगमस्थान संस्थान किंवा महानताजी बाबा भीमदेवजी जबाबदार राहणार नाही. त्याचे न होणं सुरू आहे, त्याचे न होणं सुरू राहू द्या. तुम्हाला तिथं जायचं आहे तर तिथं जाऊन तुम्ही त्याला हवन समजून द्या. चर्चा बैठक तिथं करू नका. महिनेवारी पडतो ना 9 हवन का नाही, तर त्याचे हवन सुरू राहू द्या. तो करा आपले कार्य, त्याचे बंद नाही झालं आणि त्याला जगाचे कार्यही द्यायचे नाही. न हवन होऊ देते.